नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6:30 आणि 6:30 वाजलेत आणि आपण चाललो शेतावरती. मित्रांनो, शेतावरती जायचं कारण काय, तर आज आहे ना मित्रांनो, आता चालू आहे मे महिना आणि मे महिना एवढा ऊन पडला आहे ना, भरपूर म्हणजे मे महिन्यात भरपूरच ऊन पडतो आणि पूर्ण नदीचं पाणी वगैरे आहे ना पूर्ण सुकून जातो. आणि ह्या टायमामध्ये आहे ना पशुपक्ष्यांना आहे ना पाणी मिळत नाही. आणि आपल्या शेतावरती आहे ना असे भरपूर पक्षी मोर वगैरे उतरतात. तर त्यांना आज आपण आहे ना मित्रांनो पाणी वगैरे तिथे ठेवणार आहोत आणि थोडंफार धान्य टाकणार आहोत. तर ते पाणी आणि धान्य खायला येतात का, तर आपण हे आज बघणार आहोत. तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर चला पटकन शेतावरती जाऊया आता. आणि मित्रांनो, आपण शेतावरती पोहोचलेलो आहे. बघा, तो सार्थक चाललाय तिकडे आणि त्या माचाखाली आहे ना भरपूर असे मोर वगैरे उतरतात आणि मोर आणि आणखीन पक्षी उतरतात. तर आता कसं माहिती आहे, मे महिना चालू आहे आणि मे महिन्यामध्ये आहे ना आपल्या साईडला आहे ना कुठेच नदीला वगैरे पाणी राहिलाय ना. आणि मोर वगैरे इकडे ह्या साईडला एवढे वाढलेत ना, हे 7 ते 8 वर्षामध्ये एवढे मोर पक्षी वाढलेत ना, भरपूर वाढलेत. आणि त्याला कसं माहिती आहे, ह्या साईडला पाणी कुठेच नाही भेटत. म्हणजे आपल्या ह्या जंगला साईडला आहे ना नदी वगैरे आहेत, पण पाणी एकदम पूर्ण आटून गेलं, म्हणजे सुकून गेलंय पाणी. त्याच्यामुळे आपण आहे ना त्यांना म्हणजे त्या माचाखाली आहे ना आपण पाणी वगैरे ठेवणार आहोत आणि थोडंफार धान्य टाकणार आहोत. तर बघूया नक्की धान्य आणि पाणी प्यायला मोर किंवा कोणते पक्षी येतात काय. तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जाऊया पटापट. आणि अशा पद्धतीने आपण इथे भांडा ठेवलाय. भांड्याला आहे ना आपण गोल माती लावून घेऊ, म्हणजे त्याला समजायला नाही पाहिजे. सार्थक गोल माती टाक. आपल्यासोबत सार्थक पण आला आहे बघा, सकाळी लवकर उठला आणि आत्ता आहे ना मोर वगैरे यायचा टाइम झालाय. त्याच्यामुळे आपण याला पटापट इथून निघायला पाहिजे. तर इथं मस्त पाणी ठेवून झालाय आणि आता मोर याचा टाइम झालाय आणि थोडा तो. आणि मित्र आहे ना, आपण हा बघा इकडे भात आणलाय आणि हा भात आहे ना, हा म्हणजे पक्ष्यांचा म्हणजे मोरांचा वगैरे ना हा फेवरेट. म्हणजे हे खाण्यासाठी आहे ना मोर जास्त करून इथे येतात. हे खाण्यासाठी आहे ना मित्रांनो मोर ह्या साईडला उतरतात. तर हे आपण आहे ना इकडे टाकून ठेवू सगळीकडे गोल. टाक सगळीकडे. पण आहे ना मित्रांनो, इथं पाणी वगैरे ठेवलाय आणि सार्थक इकडे धान्य टाकतोय, म्हणजे भात टाकतोय. आणि आपल्याला जाऊन आहे ना समोरचा आंबा दिसतोय ना, त्या आंब्याखाली जाऊन आपल्याला बसायचं आहे आणि इथे मोर वगैरे येतील ते आपण बघायचं आहे. आणि बाजूलाच आहे ना इथे आपण त्या साईडला आहे ना मस्त कॅमेरा लावून ठेवू जवळच, म्हणजे आपल्याला जवळून एकदम बघता नाही येईल. तर चला पटापट तयारी करू आणि पटकन जाऊया वरच्या साईडला. तर चला, आणि आता मोर याचा टाइम पण झालाय. चला.
आता कसं माहिती आहे मे महिन्याचा सीझन चालू आहे आणि मे महिना चालू आहे त्याच्यामुळं नदीला वगैरे पाणी नाही आणि आपण आहे ना इकडे पाणी वगैरे घेऊन आलो आणि थोडंफार भात टाकलेला आणि मोर पण आलेले बघितलं असाल तुम्ही मित्रांनो. 3-4 काहीतरी मोर होते आणि बारके पक्षी पण होते, लहान लहान पक्षी पण होते त्याच्या जोडीला. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.